संकट त्याच्याच वाट्याला येतात ज्याची ती पेलायची ताकद असते। नमस्कार मित्रांनो, जीवन म्हणजे एखादा रणांगण आहे। प्रत्येक दिवस नवा संघर्ष घेऊन येतो, प्रत्येक क्षण आपल्याला नवीन आव्हान देतो। कधी अपयशाचे जखमा, कधी अपमानाचे बाण, कधी प्रियजनांचा दगा, कधी अचानक आलेले आजारपण, हीच तर संकट आहेत। पण एक गोष्ट निसर्गाने ठरवली आहे, संकट त्याच्याच वाट्याला येतात ज्याची ती पेलायची ताकद असते। म्हणजे संकट कधीच त्या माणसाला मिळत नाही ज्याच्यात ते सहन करण्याची हिंमत नाही। म्हणूनच जेव्हा संकट तुमच्या समोर उभी ठाकतात तेव्हा पहिल्यांदा हे लक्षात ठेवा की तुम्ही कमकुवत नाही, उलट तुम्ही खास आहात। प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात कधी ना कधी अशी वेळ येते की वाटतं आता संपलं, सगळं निसटून चाललंय, हातात काहीच उरलं नाही। पण पुढच्या काही दिवसांनी आपल्याला उमगतं की ते संकट आपल्याला अधिक मजबूत करून गेलं। संकट ही आपल्याला पडायला भाग पाडतात, पण पडून उठल्यानंतर आपलं सामर्थ्य दुप्पट झालेलं असतं। इतिहासाच्या पानांमध्ये बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य म्हणजे संकटाचं दुसरं नाव। बालपणी आईपासून दूर जाऊन पुण्यात वाढावं लागलं, किल्ले गमावले, मावळ्यांचा विश्वासघात झाला, अफजल खानासारख्या राक्षसी शत्रूला सामोरं जावं लागलं, आग्रा कैद भोगावी लागली। पण प्रत्येक वेळी संकट येत होती आणि प्रत्येक वेळी ते त्याहून अधिक ताकदीने बाहेर पडत होते। जर त्या संकटाचा डोंगर त्यांच्यासमोर उभा राहिला नसता तर आज स्वराज्य या शब्दाची किंमत आपल्याला कळली असती का? नाही, कारण संकट त्याच्याच वाट्याला येतात ज्याची ती पेलायची ताकद असते, आणि ती ताकद महाराजांकडे होती। आपल्यालाही आयुष्यात लहान मोठी संकट येतात। कधी परीक्षेत नापास होतो, कधी नोकरीतून काढलं जातं, कधी व्यवसायात तोटा होतो, कधी नातं तुटतं। अशा वेळी आपण खचून जातो, पण जर आपण नीट विचार केला तर लक्षात येतं की प्रत्येक अपयशामागे एखादी मोठी संधी लपलेली आहे। संकट आली म्हणजेच नियती आपल्याला सांगते की तुझ्या ते पेलायची ताकद आहे, म्हणूनच तुला ही परीक्षा दिली आहे। एका छोट्या गावातली गोष्ट, जिथे एक गरीब विधवा आई आपल्या 2 मुलांना पोटभर खाऊ घालण्यासाठी दिवस रात्र मेहनत करायची। एका दिवसात तिला 3 मजुरी करावी लागायची। कोणी म्हणायचं, तुझ्यावर एवढं मोठं संकट आहे, तू खचशील, पण ती आई हसून म्हणायची, हे संकट मला मिळालंय म्हणजे माझ्यात ते पेलायची ताकद आहे। त्या मुलांनीही आईचा संघर्ष पाहून शिक्षण घेतलं आणि मोठे होऊन डॉक्टर झाले। तेव्हा गावकऱ्यांनी मान्य केलं, खरंच संकट त्याच्याच वाट्याला येतात ज्याची ती पेलायची ताकद असते। संकट ही शिक्षण असतात, ती म्हणजे परीक्षा असतात। विद्यार्थी जर अभ्यास करत नसेल तर परीक्षेत पास होणार नाही, पण जो मेहनत करतो, संघर्ष करतो, तो परीक्षा उत्तीर्ण होतो आणि आयुष्यात पुढे जातो। आपलं जीवन सुद्धा तसंच आहे। संकट म्हणजे देवाने घेतलेली परीक्षा आहे। ज्याला देव मोठं करायचं ठरवतो त्यालाच मोठी संकट देतो, कारण छोट्या माणसाला लहान अडचणी, पण मोठ्या माणसाला मोठ्या अडचणी। तुम्ही नदीचं उदाहरण घ्या, नदीला जेव्हा समुद्र गाठायचा असतो तेव्हा तिला किती डोंगर, किती दगड, किती वळणं पार करावी लागतात। कधी प्रवाह अडवला जातो, कधी झाडं कोसळतात, पण नदी थांबत नाही, कारण तिला माहीत असतं की तिचं ध्येय समुद्र आहे। तसंच आपल्या आयुष्याचं ध्येय मोठं असेल तर संकट आली तरी आपल्याला थांबायचं नसतं, कारण संकट त्याच्याच वाट्याला येतात ज्याची ती पेलायची ताकद असते। मित्रांनो, संकट म्हणजे नाश नाही, ती म्हणजे नवा जन्म आहे। आजारपण आलं की आपण शरीराची काळजी घेणं शिकतो, पैशाची तंगी आली की बचत कशी करायची हे शिकतो, नातं तुटलं की स्वतःवर प्रेम करायला शिकतो। म्हणजे संकट आपल्याला नवं काहीतरी शिकवून जातात। म्हणूनच संकट म्हणजे संधी आहे। आज जर तुम्ही खूप कठीण परिस्थितीत असाल तर घाबरू नका, विचार करा, देवाने तुमचं नाव खास निवडलंय, म्हणूनच तुम्हाला हे संकट आलंय। कारण देव कधीही कमकुवत व्यक्तीला एवढं मोठं ओझं देत नाही। संकट त्याच्याच वाट्याला येतात ज्याची ती पेलायची ताकद असते। म्हणूनच पुढच्या वेळी जीवनात वादळ आलं, लोकांनी साथ सोडली, नातं तुटलं, पैसा संपला, अपमान झाला, तेव्हा रडू नका, खचू नका। स्वतःला सांगा, मी खास आहे, म्हणूनच हे संकट माझ्या वाट्याला आलंय आणि मी ते नक्की पेलणार। कारण खरी ताकद संकट आले कीच दिसते। अंधारात दिवा चमकतो, वादळात झाडाचं सामर्थ्य दिसतं आणि संकटात माणसाचं खरं ध्येय जगासमोर येतं। तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हे विचार आवडले असेल। असेच सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।
पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.